कोल्हापूर जिल्ह्यातील आम्रपाली महिला मंचनं भीमजयंती दिवशी 24 तासाचा ड्राय डे जाहीर करण्याची मागणी केली आहे। एक्साईज अधीक्षिका स्नेहलता नरवणे यांना याबाबत निवेदन देण्यात आलं असून कडक अंमलबजावणीची मागणी करण्यात आली आहे। 2012 पासून या मंचतर्फे ही मागणी सातत्याने केली जात असून ती यशस्वीपणे अंमलातही आणली जाते। 2017 पूर्वी केवळ अर्धा दिवस ड्राय डे असायचा, पण आम्रपाली मंचच्या लढ्यामुळे सध्या तो 24 तासांचा झालाय। दारूमुक्त आणि शांततापूर्ण मिरवणूक पार पडावी यासाठी मंचच्या महिला रणरागिणी प्रयत्नशील आहेत। आम्रपाली महिला मंचनं यावर्षीही 14 एप्रिल रोजी भीमजयंतीच्या दिवशी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आम्रपाली महिला मंचनं यावर्षीही 14 एप्रिल रोजी भीमजयंतीच्या दिवशी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात 24 तास ड्राय डे जाहीर करण्याची मागणी केली आहे। एक्साईज विभागाच्या अधीक्षिका स्नेहलता नरवणे यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलंय। या दिवशी दारू विक्री बंद राहावी, कुणीही दारू पिऊ नये आणि विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। 2012 पासून मंच ही मागणी करत असून महाराष्ट्रात पहिल्यांदाच कोल्हापुरात 24 तास ड्राय डे यशस्वीरित्या लागू झालाय। 2017 पूर्वी सरकार केवळ संध्याकाळपर्यंतच विक्री बंद करत असे, त्यामुळे रात्री वाद निर्माण होत असत। आम्रपाली मंचच्या प्रयत्नांमुळेच तो आता पूर्ण दिवसभर बंद ठेवण्याची अंमलबजावणी होतीये। भीमजयंती शांततेत साजरी होईल याबाबतची दक्षता घेतली जाईल असं अधीक्षिका नरवणे यांनी स्पष्ट केलंय। शिष्टमंडळात मंचच्या अध्यक्षा पूनम बानकर, वैशाली कांबळे, ऋतुजा घुणकीकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या। दारूमुक्त भीमजयंतीसाठी आम्रपाली महिला मंचचा लढा आता अधिक प्रभावी ठरतोय।